होईल किंवा अतिवृष्टी होईल हे कोणाच्या लक्षात आलेलं नाही. आणि ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे धरणांमधला कॅपॅसिटी वाढल्यामुळं पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्या गेल्यामुळे परत पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांमध्ये किंवा शेतांमध्ये पाणी हे पावसाचं शिरलेलं नसून नदीकाठची गावं जी आहेत धरणांचं पाणी शिरलेलं आहे. सर, मराठवाडा आणि ही सगळी पावसाची पूर परिस्थिती पाहता ओला दुष्काळ लागू व्हावा अशी प्रामुख्याने मागणी जी आहे ती जोर धरताना पाहायला मिळते. मात्र प्रशासकीय पातळीवर, सरकार पातळीवर ओला दुष्काळ लागू करण्याबाबतची कुठेतरी उदासीनता दिसतेय. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले की आम्ही तातडीने 10,000 रुपयांची मदत जी आहे ती शेतकऱ्यांना पोहोचवतोय, संबंधितांपर्यंत पोहोचवतोय, किंवा ज्या भागामध्ये चारा कमी पडतोय त्या ठिकाणी आम्ही चाऱ्याची उपलब्धता करून देऊ. आम्ही प्रशासन म्हणून अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या संपर्कामध्ये आहोत. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतोय असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. मात्र हा ओला दुष्काळ का लागू होऊ शकत नाही आतापर्यंत? काय कारण असावेत? खरं तर ओला दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, पण शासनाची काय झाली की धरसोड भूमिका चालली. शासन द्विधा मनस्थितीमध्ये आहे. कारण एकट्या मराठवाड्यासाठी लागू केला तर मग पश्चिम महाराष्ट्रात करावं लागेल, महाराष्ट्रभर करावं लागेल, आणि शासन थोडा आर्थिकचा विचार करत असावा. पण ओल्या दुष्काळ जाहीर करण्यासाठी परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगदी सरासरी जिल्हानिहाय जर सरासरी बघितली मराठवाड्यात तर सरासरीच्या दीडपटहून अधिक पाऊस झाला आतापर्यंत. आणखी एक महिनाभर पावसाळा आहे. साधारणतः 1.5 ते 2 पटीने जर पाऊस होत असेल तर ओला दुष्काळ जाहीर करायला काहीच हरकत नाही. पण शासन का धरसोड भूमिका बघितली त्याची कारण शोधायला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांनी केंद्र सरकारशी, अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सुद्धा भेट घेतली होती. केंद्राकडनं सुद्धा भरीव मदत या सगळ्यामध्ये केली जाईल असं वाटत होतं. मात्र केंद्र सरकार सुद्धा यामध्ये उदासीन दिसत आहे सर आपल्याला. हो, एकंदरीत स्थिती केंद्र आणि राज्याची उदासीनच आहे. आणि तातडीची मदत जे म्हणतो आपण ती लोकांना म्हणजे निवारा, तात्पुरता निवारा करणे किंवा तात्पुरतं जेवणाची व्यवस्था करणे एवढीच आहे. पण ज्या लोकांची घरच पूर्ण वाहून गेली, जनावर पूर्ण वाहून गेलीत, शेतकऱ्याचं एक तर शेती हे उत्पन्न, दुसरं उत्पन्न म्हणजे दूध, गाई म्हशी किंवा कुक्कुटपालन. आता अगदी घराची घरं वाहून गेलेत, संसार संसार उद्ध्वस्त झालेत. अंगावरल्या कपड्यांची लोक जर बाहेर आले असतील तर शासनाची 5 आणि 10 हजाराची मदत तोडकी असणार, ती काही एवढी फार काही त्यांना उपयोग ठरणारी नाहीये. तात्पुरता त्यांचा उदरनिर्वाह करू शकते. त्यामुळे शासनाने याच्यात धरसोड भूमिका न करता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीच्या उपाययोजना करण्याची गरज आहे. सर, तुम्ही जसं सांगितलं की शासन द्विधा मनस्थितीमध्ये कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय. केवळ मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये त्याबाबतचे निर्णय काहीतरी केले जात आहेत, किंवा आम्ही सरकार नागरिकांसोबत आहोत असं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. नुकतंच शरद पवारांनी एक ट्विट केलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांनी किल्लारीचं उदाहरण दिलं होतं की 1993 मध्ये ज्यावेळी किल्लारीचा भूकंप झाला त्या भूकंपाच्या वेळी मी हम्म. मंत्र्यांचे आणि दस्तूरखुद्द पंतप्रधानांचा सुद्धा दौरा त्यावेळी थांबवला होता, का तर मदत हम्म. कार्यामध्ये अडथळा येऊ नये म्हणून. मात्र आता जर आपण पाहिलं तर रोज हम्म. एखादा मंत्री कुठेतरी जातोय, त्याचे सोशल मीडियामध्ये फोटो व्हायरल केले जात आहेत. आम्ही सरकार बरोबर आहे, आम्ही सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, आम्ही अतिवृष्टीग्रस्तांना मदत करू असं सांगितलं जात आहे. कुठेतरी या पावसाच्या म्हणजे पावसाच्या मागे कुठेतरी एक इव्हेंटबाजी करण्याचा प्रयत्न होतो. हा, अगदी बरोबर आहे. कारण पूर्वीची सरकार किंवा कुठलाही पक्ष असो, पक्षाचं आपल्याला काही देणं घेणं नाहीये, की लोकांचं हित किंवा शेतकऱ्यांचं हित बघितलं जायचं आणि त्या दृष्टीने कामं केली जायची. आता 93चा भूकंप झाला तेव्हा मी 11वी 12वीला होतो. मी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टीचा साक्षीदार आहे. तिथं जाऊन सुद्धा मी आलो होतो दुष्काळामध्ये. की शरद पवार मुख्यमंत्री त्यावेळी होत असताना 8 दिवस ठाण मांडून बसले होते किल्लारीमध्ये. आणि अगदी प्रशासन म्हणजे मंत्रालयातून चालवतात ते किल्लारी मधून चालवत होते. आणि प्रत्येक माणसाला काय कमी पडतंय, काय कुठे हे करता येते का, मदत अफाट आली होती. आता शासन काय झालं की मार्केटिंग जास्त आणि काम कमी असा प्रकार झाला गेल्या 5-10 वर्षात बघायला मिळतोय. आणि मी मस्त काम केलं हे मीडियावर दाखवून फक्त काम केल्याचं आव्हान हा एक प्रकार वाढलेला आहे शासनामध्ये. तर आता किल्लारीचा उल्लेख ओघाओघाने झाला. तुम्ही देखील त्या परिस्थिती संपूर्ण पाहिलेल्या आहेत. त्यावेळेचं मदत पुनर्वसन कसं सरकारने केलं होतं, किंवा मदत त्यावेळी कशी झाली होती? त्यावेळी तातडीने एकतर त्यांना काय केलं होतं की परमनंट निवारा, म्हणजे आता जसं शाळांमध्ये किंवा अंगणवाड्यामध्ये सोय न करता लोकांना तातडीचे जे आपण तंबू म्हणतो, परमनंट तंबू टाकून दिले होते बाजूलाच. आणि तंबू टाकून त्यांना 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांना घरकुलं बांधून दिली होती शरद पवार सरकारने त्यावेळेस. आणि देशभरातून किंवा जगभरातून जी मदत आली ती मदत तातडीने लोकांपर्यंत देण्याचं काम करत होतं त्यावेळेस ते सरकार. सरकार कुठला हा मुद्दा नाही, पण लोकांना मदत तातडीने मिळाली होती त्यावेळी. आणि नंतरच्या काळात शरद पवारांनी अगदी म्हणजे घरकुलं, परमनंट घरं देणं, परमनंट उत्पन्नाचे सोर्स सोर्स करून देणं, लोकांना नोकऱ्या लावणं, अशी एक परमनंट उपाययोजना केल्या होत्या त्यामध्ये. सर, सरकार बरोबर विरोधी पक्ष देखील तितका मजबूत असला पाहिजे. सशक्त लोकशाहीसाठी विरोधी पक्ष सुद्धा नेहमी मजबूत असावा असं म्हटलं जातं. मात्र सध्या कुठेतरी विरोधी पक्ष सुद्धा उदासीनतेच्या मानसिकतेमध्ये असल्याचं पाहायला मिळतं, आणि त्यामुळं
सरकारवर असा कोणाचा होल्डच राहिल्याचं पाहायला मिळत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवते की सरकार कुठेतरी निर्णय घेण्यासाठी, महत्वाचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा चालढकल करताना पाहायला मिळतंय असं म्हणता येईल. तर आता दोन गोष्टी असतात की सरकार कुठलंही असो, सरकार जर म्हणजे अल्पमतात असेल किंवा जर कुणाचा तरी टेकू घेऊन जर आला असेल तर सरकार थोडं तातडीनं काम करतं. जेव्हा कुठल्याही सरकारला स्पष्ट बहुमत मिळतं आणि एकाच वेळी सलग मिळतं, त्यावेळी ही मानसिकता होती त्या सरकारची की आपलं आता कोणीच काय करू शकत नाही. आता विरोधी पक्ष आपल्याकडे म्हणजे अगदी काय झाले की त्याची शक्तीच नाहीये. शक्ती नसल्यामुळे त्यांना माहिती आहे की आपण किती ओरडलं तरी सरकार आपलं ऐकणार नाहीये. म्हणजे सरकारमध्ये जे पाशवी बहुमत म्हणतो ना आपण, ते आलेल्यामुळे त्यातून ह्या मानसिकतेतून हा प्रकार होऊ शकतो. सर, काही प्रतिक्रिया ज्यावेळी आम्ही पाहिल्या, आज आमचे प्रतिनिधी जे हिंगोलीचे आहेत त्यांनी थेट शेताच्या हम्म. बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या जाणून घेतल्या. तिथलं कापूस कपाशीचं पीक असेल किंवा प्रमुख जी काही सगळी पिकं आहेत ती पाण्याखाली गेल्यामुळं, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळं, हिंगोलीतल्या त्या कयाधू नदीला जो आहे तो पूर आल्यामुळं हम्म. अक्षरशः लोकांचं जनजीवन तिथलं विस्कळीत झालंय. तिथं अजूनही सरकारचा प्रतिनिधी कोणी त्या शेताच्या बांधावर पोहोचला नाही. त्या शेतकऱ्यांनी हेक्टरी 50,000 रुपये जरी सरकारने मदत केली तरी हे नुकसान भरून येऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया जी आहे ती बोलताना दिल्याचं पाहायला मिळतंय. बऱ्याचदा सर बंगाल, सॉरी, पंजाबचा दाखला जो आहे तो दिला जातो. पंजाबमधल्या आप सरकारने, भगवंत मान सरकारनं जो आहे तो अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी हम्म. 50,000 मदत केली होती. सरकारचं जे काही अगदीकडच्या 2 ते 3 दिवसामध्ये आलेलं एक परिपत्रक आपण पाहिलं, त्यामध्ये हम्म. जाहीर केलेली जी काही ती 22 ते 20 हजार कोटींची मदत आहे ती लक्षात घेता एका शेतकऱ्याला केवळ 8,500 रुपये इतकीच रक्कम जी आहे ती मिळते. एकीकडे 50,000 रुपये हेक्टरी मदत केली तरी भरून न येणारं नुकसान आहे असं ज्यावेळी शेतकरी म्हणतायत, तिकडे एका बाजूला सरकार 8,500 रुपये देऊ करून कुठेतरी शेतकऱ्यांची थट्टा करतंय. अगदी बरोबर आहे की शेतकऱ्यांचा जर विचार केला तर शेतकरी दरवर्षी कर्जबाजारी होत असतो. एकदा खरीपाची पेरणी आली आणि जून उजाडला की शेतकऱ्यांना अगोदर तो कर्जबाजारी असतो आणि बी बियाणं खरेदी करण्यापासून खतं खरेदी करण्यापर्यंत त्याला किमान 50,000 ते 60,000 रुपयाचं कर्ज घेतो. उदाहरणार्थ कापसाचं जर घेतलं तर कापसाला एकरी साधारणतः 30,000 ते 40,000 रुपये खर्च येतो, म्हणजे पेरल्यापासून तो काढण्यापर्यंत. आणि हेक्टरी सॉरी. आणि हे जे उत्पन्न आहे कर्जबाजारी झालेला शेतकरी, त्याला कर्ज फेडायचं असतं, लोकांचे पैसे द्यायचे असतात आणि आता पूर्ण पिकच वाहून गेलं, हे उत्पन्न साधन नाहीये. तर त्यामुळे तो 8,000 तुम्ही सरासरी म्हणत असाल तरी सरासरी पैसे तेवढे मिळत नाही. अगदी कोणाला 200 पासून मदत मिळते. शासनाने जाहीर केलेली मदत ही 1 एकर पासून 1.5 एकर पासून त्या त्या नुकसानीच्या प्रमाणात दिली जाते. मग पर्सेंटेज जर 40% कमी असेल तर अगदी 300 रुपयापासून सुद्धा मदत दिली जाते. सरासरी आकडा हा जरी काढला 7-8 हजार, ते तेवढी मदत कुठल्याही शेतकऱ्याला मिळत नाही, काही अपवादात्मक स्थितीमध्ये मिळते. तर अगदी बरोबर, शेतकऱ्याला दर वर्षी जर कर्ज देऊन पीक कर्ज द्यायचं आणि परत त्याच्याकडून परतफेड करायची या करण्यापेक्षा परमनंट जर त्यांना जर सोल्युशन केलं पंजाब सारख्या धर्तीवर, शेतकरी या कर्जातून आणि याच्या दुःखातून बाहेर येऊ शकतात. म्हणजे सर, दरवर्षी जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना काही कृषीरत्न, कृषीभूषण असे पुरस्कार दिले जात आहेत. त्याच्यावर जर आपण म्हटलं तर कृषीरत्न, कृषीभूषण नको, फक्त शेतकऱ्याच्या पिकाला हमीभाव द्या, माल द्या, मग शेतकरी जो आहे तो समृद्ध होईल, अशी खरं तर महाराष्ट्रातली परिस्थिती आहे. कृषीप्रधान राज्य, देश म्हणून आपण आपल्या भारताला ओळखतो. अशा वेळी जर सर आपण पाहिलं तर सरकारने नेमक्या काय उपाययोजना आता केल्या पाहिजेत अतिवृष्टीग्रस्तांना धीर देण्यासाठी? आता हे निमित्त जरी असं अतिवृष्टी झालं तर सरकार शेतकऱ्यांना जर कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर सरकारने फक्त दरवर्षी पीक कर्ज देणं आणि ते कर्ज परतफेड घेणं आणि परत कर्ज देणं हा त्यातला मार्ग होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, आता जमीन पूर्ण वाहून गेली, घरदार वाहून गेले, संसार वाहून गेलेत. सरकार 2 दिवस शाळेमध्ये व्यवस्था करेल किंवा अन्नधान्याचा पुरवठा करेल हे बी त्यात म्हणजे का नाही. परमनंट त्यांना एकतर प्रत्येकी किमान तातडीची मदत 1-1 लाख रुपये दिली पाहिजे, तेव्हा ते बाहेर येऊ शकतात. अगदी त्यांच्या कोंबड्या पूर्ण वाहून गेल्यात, गुरंढोरं वाहून गेलीत, संसार वाहून गेलाय. अंगानीशी कपड्यासाठी किती मदत करणार आहे सरकार? एक 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ देऊन कुठे त्यांची मदत त्यांना पैसे ठरणारी नाहीये. परमनंट सरकार शाळेमध्ये त्यांचं निवासाची सोय करू शकत नाहीये. सरकारकडे एवढ्या स्कीम आहेत की अगदी आता ज्यांची घरं पूर्णच उद्ध्वस्त झाली त्यांना घरकुल योजनेमधून घरकुल द्यायला काही हरकत नाही तातडीने. ज्यांची शेतं वाहून गेली त्यांना रोजगार हमीच्या कामामधून शेताची भरपाई, म्हणजे शेताची नुकसान भरपाई करून देणं काही हरकत नाही. सगळ्याच गोष्टी कॅशमध्ये याव्यात, रोखमध्ये याव्यात असं नाहीये. सरकारच्या भरपूर योजना आहेत, त्या योजनेच्या माध्यमातून सरकार त्यांचं पुनर्वसन करू शकतं. उदाहरणार्थ ज्यांच्या गायी म्हशी गेल्यात, पशुसंवर्धन विभागाच्या योजना आहेत ना गायी म्हशी पुरवठा करणे, त्या तातडीने त्यांना द्याव्यात. म्हणजे सरकार ठरवलं तर 8 दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांचं पुनर्वसन करू शकतं, पण ती त्यांची मानसिकता दिसत नाही. तर सरकार म्हणतंय दिवाळीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आम्ही मदत करू. पंचनामे जे आहेत ते पूर्ण करू. जिओ टॅगची जी काही अट पूर्वी फोटोसाठी होती, ती अट आम्ही शिथिल केली आहे. फार नियम अटीमध्ये न अडकता
खऱ्या शेतकऱ्यांना आपण मदत करू. मात्र आता सप्टेंबर संपत आला, पुढच्या महिन्याच्या अखेरीला तर दिवाळी आहे. इतक्या कमी वेळामध्ये सरकार सगळ्या शेतकऱ्यांना मदत पोहोचवू शकतं? नाही करू शकत, कारण सरकारकडे कागदावरती सरकार चालतं आणि ते पूर्ण पंचनामे झाल्याशिवाय कोणालाही मदत देऊ शकणार नाहीत. तर पंचनाम्याचा हा मुद्दा टेक्निकल ठेवून त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे, की एखादं गाव आहे, आता आपल्याला माहित झालं तिथं पूरग्रस्त गाव आहे, सगळं गाव वाहून गेलंय. सरसकट यादी असते ना, मतदार यादी, कुटुंबाच्या यादी असतात ना, तिथं पंचनाम्याची गरजच नाही. पण ही शासन वेळ खाऊ भूमिका काढते, त्यामुळे शक्यच नाही मदत देणं. दिवाळीपूर्वी मदत देणं शक्य होणार नाही सरकारला, जर कागदोपत्राच्या ह्याच्यामध्ये पडलं तर. म्हणजे अतिवृष्टीने होरपळलेल्या शेतकऱ्यांचं दिवाळीमध्ये सुद्धा दिवाळं निघाल अशी परिस्थिती आहे? हो, बरोबर आहे. कारण आता कुठलाही अधिकारी, आता समजा सीएम बोलत असतील किंवा विरोधी पक्ष नेता बोलत असतील, मंत्री बोलत असतील, ते तात्पुरता आधार देतात. पण जेव्हा ग्राउंड लेवलला आपण जातो, त्या अधिकाऱ्याला कुठलेही अधिकार नसतात. त्याला जे शासनाचे आदेश आहे त्या पलीकडे त्याला जाता येत नाहीये. आणि जिल्हा लेवलला जो कलेक्टर असतो, कलेक्टर प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबामध्ये पोहोचू शकत नाहीये. तर ही जी स्थिती आहे ती फक्त फोटोपुरती होऊ शकते, 10-12 शेतकऱ्यांना मदत. बाकी फारसं काही त्यातून साध्य होणार नाही दिवाळीपर्यंत मदत देण्याचं. अ, सर, धाराशिव मधलं एक उदाहरण आहे. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका हम्म. कुटुंबाला भेट दिली होती आणि त्या कुटुंबाला आज धाराशिवचे तिथले पालकमंत्री, राज्याचे परिवहन मंत्री, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे एक कळवा माजिवड्याचे आमदार जे प्रताप सरनाईक आहेत, त्यांनी आम्ही कायमस्वरूपी घर बांधून देऊ असं म्हटलंय. म्हणजे इथं सुद्धा कुठेतरी पुराच्या आडून राजकारण करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. हो, बरोबर आहे. तर पक्षानं किंवा कुठल्या एखाद्या पक्षाने घर बांधायची काय गरज आहे? सरकार देऊ शकतं ना. सरकारकडे आता घरकुलाच्या किती योजना आहेत. सरकारने ठरवलं तर 2 ते 3 महिन्यामध्ये ज्यांचं घर पूर्ण गेलं त्यांना ते पुनर्बांधणी करून देऊ शकतं. कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाने किंवा कुठल्या एखाद्या नेत्याने किंवा कुठल्या आमदारानं पक्षाच्या फायद्यासाठी करणं ते बरोबर नाहीये. आणि ते काय सरसकट देऊ शकणार नाही. कुठलाही पक्ष किती मोठा असला तरी सरसकट सगळ्यांना घर देऊ शकणार नाही. शेवटी सरकारचं काम सरकारला करू द्यावं त्यांनी. निश्चितच सर, आपण पत्रकार म्हणून ज्यावेळी ग्राउंडवर रियालिटी सुद्धा बघत असतो, किंवा काही प्रतिक्रिया माध्यमांमधनं आपल्या समोर ज्यावेळी येत असतात, आपल्याच एका पत्रकार मित्राने घेतलेल्या प्रतिक्रिया ज्यावेळी आपण ऐकत असतो, त्यावेळी एक माणूस म्हणून आपण सुद्धा अनेकदा हळहळतो. आपल्या डोळ्यांमध्ये तिथली विदारक परिस्थिती बघून अनेकदा पाणी येतं. मग असं असताना 13 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे 288 विधानसभेचे आमदार, 78 विधान परिषदेचे आमदार, यांना पाझर का फुटत नसावं? इतकं गेंड्याच्या कातडीचं सरकार का बनलंय, काय वाटतं? याला व्यावहारिक दृष्टिकोन मानता येईल बरं का, की पूर्वी कसं झालं, की आता मी अगदी गाव पातळीवरून पाहतो, की पूर्वी आपलं बघायचो आपण, आपलं म्हणजे आपलं गाव. आता ती आपली जागा मी घेतली, मला काय स्वार्थ आहे माझा. आता राजकीय नेत्यांचं असं झालंय, की मला लोकांची कामं करायची देणं घेणं नाही, की मला थोडा 2 नंबर मध्ये पैसा कमवायचा, निवडणूक आली की मी पैसे वाटून मतदान घेणार. म्हणजे टिपिकल व्यावहारिक दृष्टिकोन किंवा बिझनेसमॅन म्हणतो ना आपण, ती स्टाईल राजकारणी आली, की त्यांना लोक आता देणं घेणं नाहीये. त्यांना माहिती आहे 5 वर्ष आपल्याला काय जेवढं खाता येईल तेवढं खायचं, 5 वर्षाला जेवढे म्हणजे त्यातलं निम्म वाटायचं, पुन्हा आमदार व्हायचं. ही मानसिकता सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यामध्ये आलेली आहे. त्यातून त्यांना पब्लिक हा म्हणजे आपुलकीचा भाग राहिलेला नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. निश्चितच सर, अगदी या लाईव्ह कार्यक्रमाचा समारोप करत असताना शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मदत व्हावी यासाठी सरकारला तुम्ही एक पत्रकार म्हणून, एक संपादक म्हणून काय आवाहन कराल? सरकारने सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून शेतकऱ्यांचं हित बघितलं पाहिजे. कारण कोणी म्हणजे कोणाचाही अडचणीत असेल त्याला मदत करणे हे सरकारचं पहिलं काम आहे. आणि या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त तिथं ठाण मांडून, म्हणजे मंत्री असतील किंवा कोणी असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, जास्तीत जास्त तातडीनं परमनंट मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांना काय फारसा दिलासा मिळणार नाही. निश्चितच, ज्यावेळी मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या ही मागणी ज्यावेळी होत होती, त्यावेळी प्रसिद्ध भीमशाहीर स्वर्गीय विलास घोगरे यांनी हम्म. एक गाणं जे आहे ते म्हटलं होतं, जळतोय मराठवाडा उभारूया क्रांतीचा लढार. आता त्याच कवितेमध्ये काहीसा बदल करून, लढतोय अतिवृष्टीशी मराठवाडा, करूया मदतीचा झरार, असं बरोबर. म्हणावं लागेल. आणि त्यासाठी सरकारनं सुद्धा संवेदनशीलता दाखवत मायबाप सरकारनं शेतकऱ्यांना जी आहे ती खऱ्या अर्थानं मदत पोहोचवण्याची गरज जी आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. अतिशय संवेदनशीलतेनं सरकारनं हे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जी आहे ती मदत करावी. राजकारण करण्यासाठी तर 5 वर्ष पुढची पडलेलीच आहेत. गजेंद्र बडे सर, मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीसाठी वेळ दिलात आणि इतके विस्ताराने बोललात. या संपूर्ण विषयामध्ये आपण संपर्कात राहू आणि भेटत राहूयात. थँक्यू.